राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त समर्पण पर्व हा विशेषांक आम्ही आपल्यासाठी आणला. हिंदी आणि मराठीमध्ये केलेल्या या विशेषांकाचं भरभरून स्वागत झालं. लोकांनी प्रचंड कौतुक केलं. हा विशेषांक अधिक लोकांपर्यंत पोहोचावा, विशेष करून युवा वर्गापर्यंत पोहोचावा म्हणून या विशेषांकाची ऑडिओ व्हिज्युअल आवृत्ती आम्ही आपल्यासमोर आणतोय. अपेक्षा आहे की या आवृत्तीचं सुद्धा आपण भरभरून स्वागत कराल. संघाचे दक्षिणायन. लेखक जे नंदकुमार. दक्षिणेतील राज्यात संघाचे काम कसे वाढले, खडतर वाटांवर चालत संघाने तिथे मजबूतीने पाय कसे रोवले. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र आणि अलीकडेच निर्मिती झालेल्या तेलंगणा राज्यात संघाचा पसारा कसा वाढत गेला. आज तिथे नेमकी कोणती आव्हाने आहेत, हा सगळा इतिहास अत्यंत रोमहर्षक आहे. नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेच्या 17 वर्षानंतर संघाने केरळ राज्यात प्रवेश केला. 1942 मध्ये केरळ हे राज्य त्रावणकोर म्हणून ओळखलं जायचं. त्यावेळी संघाने विस्तारासाठी तात्याराव तेलंग हे पहिले प्रचारक त्यावेळच्या त्रिवेंद्रम म्हणजे तिरुवनंतपुरम येथे पाठवले. त्याचवेळी आजच्या मलबार म्हणजे कालिकत येथे श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी यांनाही पाठवण्यात आलं होतं. त्यांनी कालिकत येथे सुरू केलेली संघाची पहिली शाखा आजही सुरू आहे. येथे शाखेत आलेल्या स्वयंसेवकांनी खंड पडू न देता सजगपणे संघ कार्याचा विस्तार केला. त्रिवेंद्रममध्ये काही दिवस शाखा लागली, पण ती काही काळातच बंद पडली. कालांतराने पुढे त्रिवेंद्रममध्येही शाखा सुरू झाल्या. त्यामुळे केरळ राज्यात संघाच्या शाखेची सुरुवात कोणी केली असा प्रश्न आला तर ती 1942 मध्ये दत्तोपंत ठेंगडी यांनी कालिकत येथे सुरू केली असं म्हटलं जातं. त्यानंतर अनेक प्रचारक नागपूर आणि विदर्भातून केरळमध्ये आले. त्यात मनोहर देवजी, चिंचोळकरजी कोच्ची येथे आले. दत्तोपंतानंतर शंकर शास्त्रीजी कालिकतमध्ये येऊन काम करू लागले. असे बरेच वर्ष केरळ बाहेरून प्रचारक येत असत, विशेषतः नागपूरमधून. मात्र 1948 येईपर्यंत केरळचे स्वयंसेवक प्रचारक म्हणून निघण्याला सुरुवात झाली. पी माधवन, मार्तंड वर्मा, टी.एन. भरत, आर. वेणुगोपाल अशी केरळमधून निघालेल्या प्रचारकांची पहिली फळी होती. पुढे केरळमध्ये संघ विस्ताराची कामं तिथल्या स्वयंसेवकांनी केली. त्याकरिता पर्याप्त प्रचारक निघू लागले. तरी केरळ प्रांतचे पहिले प्रचारक म्हणून मुंबईच्या भास्करराव कळंबी यांचं नाव समोर येतं. पुढे ते वनवासी कल्याण आश्रमाचे अखिल भारतीय संघटन मंत्रीही राहिले. संघापुढील आव्हाने. 19व्या शतकाच्या अंती आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला केरळची सामाजिक स्थिती जातीप्रथा, अस्पृश्यता आणि पंथीय विवादामुळे फार वाईट होती. त्यात लोक गरिबीने गांजले होते. स्वामी विवेकानंद यांनी ज्यावेळी केरळचा दौरा केला तेव्हा मद्रासमधील त्यांच्या व्याख्यानात एक प्रसिद्ध वाक्य म्हटलं होतं, केरळ एक पागलखाना आहे. केरळच्या हिंदूंमध्ये आपसातील जातीभेद आणि कुप्रथा इतक्या शिगेला पोहोचल्या होत्या की दुखावलेल्या स्वामी विवेकानंदांनी तामिळनाडू आणि आसपासच्या लोकांना आवाहन केलं की जोपर्यंत केरळचे लोक हा वेडेपणा सोडत नाहीत तोपर्यंत त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार घालण्यात यावा. या तीव्र आवाहनामागचे कारणही तितकेच तीव्र होते. तथाकथित उच्चवर्णीय सवर्ण ज्या मार्गाने प्रवास करीत त्या मार्गे तथाकथित दलित चालू शकत नव्हते. त्यांना मंदिरात प्रवेश नव्हता. सार्वजनिक ठिकाणी एक समानतेने उपस्थित राहू शकत नव्हते. त्यांना मिळणारी वागणूक हीन दर्जाची होती. याशिवाय स्वामीजींनी हेही पाहिलं होतं की तथाकथित सवर्ण लोक मतांतरित होऊन नाव बदलून अन्य पंथ स्वीकारलेल्या तथाकथित दलितांशी मोठ्या सलोख्याने वागत त्यांच्यावर ती बंधने लादण्याचा कोणताही प्रयत्न करीत नसत जी त्यांनी हिंदूंवर लादली होती. मंदिरा शेजारील ज्या रस्त्यावर कुत्री फिरू शकत होती त्या रस्त्यावर
हिंदू धर्मातील निम्नवर्गीयांना जाण्यासाठी मज्जाव होता. मात्र तोच व्यक्ती ख्रिस्ती किंवा मुस्लिम मतांतरित झाल्यावर त्याच मार्गाने जाताना सवर्ण त्यांना अडवत नव्हते. हे पाहिल्यावरच स्वामींनी केरळला पागलखाना म्हटले होते. पुढे स्वामी विवेकानंद यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन बऱ्याच सामाजिक संस्था सुरू झाल्या. श्री नारायण गुरूंनी श्री नारायण धर्म परिपालन युगम SNDP ही संस्था सुरू केली. एक सामाजिक क्रांती येत होती. परिवर्तनाला सुरुवात झाली. हिंदू समाजाचे संघटन होण्यास सुरुवात झाली. ज्या महान विभूतींनी या कार्याला सुरुवात केली ते वृद्धापकाळाने मरण पावले. त्यावेळी केरळमध्ये कम्युनिस्ट पक्षाची सुरुवात झाली होती. आधी अनौपचारिक सुरुवात झाली. येथे कम्युनिस्टांनी हिंदूंविरोधात कारस्थान रचलं. त्याने हिंदूंना सांगितलं की ज्या पद्धतीने तुम्हाला सामाजिक समता मिळवता येईल तो आमचा मार्ग आहे, ते आमचं काम आहे. त्यावेळेचे जे संन्यासी मुनी जे वेगवेगळ्या जाती वर्गाचे प्रतिनिधित्व करायचे ते आता नाहीत. ते जे काम करायचे ते आम्ही करतो. त्यांच्याप्रमाणे आम्ही सामाजिक समता स्थापित करण्याची कामं करतो असं ढोंग पसरवण्यात आलं. अशा तऱ्हेने केरळमध्ये कम्युनिस्ट पक्षाचा पाया रचण्यात आला. यानंतर 6-7 वर्षांनी संघ कार्याची सुरुवात झाली. अजूनही तिथे काही प्रमाणात कुप्रथा होत्या. अशा स्थितीत मोठ्या संख्येने हिंदू समाजातील मागास वर्गातील लोकांच्या मनात संघाच्या मार्गाने त्यांना समाजात समानता मिळवता येईल असा विश्वास निर्माण होत होता. बऱ्याच लोकांना असाच अनुभवही आला. संख्या कमी असतानाही समता आणि समरसतेमुळे संघाच्या शाखा भराभर वाढल्या. कम्युनिस्ट पार्टीकडून मोडता सुरुवातीपासूनच कम्युनिस्ट पक्षाच्या लोकांनी संघाच्या कामात मोडता घालण्याचा प्रयत्न केला. आजही करत असतात. शारीरिक संघर्षही होत होता. केरळच्या त्रिवेंद्रम आणि आलप्पी या शहरात दोन्ही ठिकाणी कम्युनिस्ट पक्षाच्या लोकांनी मोठ्या संख्येनं संघस्थानावर येऊन गोळवलकर गुरुजींचं बौद्धिक सुरू असताना हल्ला करण्याचा प्रयत्न केला. 40च्या दशकात 2 वेळा केरळमध्ये गुरुजींवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. मात्र संघाच्या स्वयंसेवकांनी गुरुजींचं रक्षण करत हल्ले परतून लावले. त्यानंतर बऱ्याचदा कम्युनिस्टांनी संघाची कामं थांबवण्यासाठी हल्ले केले. 1968 मध्ये संघाचे कोची जिल्ह्याचे शारीरिक प्रमुख राहिलेले चंद्रशेखर यांची हत्या केली. कम्युनिस्टांची संघावर अशा प्रकारे हल्ले करण्यामागची 2 कारणं आहेत. कम्युनिस्टांची संघावर अशा प्रकारे हल्ले करण्याची 2 कारणं आहेत. एक म्हणजे कम्युनिस्ट पक्षाचं काम हिंदू समाजातच मोठ्या प्रमाणावर आहे. तथाकथित जातींना समानतेच्या भ्रमात टाकण्यासाठी त्यांनी संत महात्म्यांची नावं वापरली होती. त्यांना समता मिळवून देण्याचा भ्रम निर्माण केला होता. संघ हिंदूंसाठी काम करू लागल्यावर त्यांना वाटू लागलं की त्यांची मतं संघाच्या कामामुळे विभागू लागली आहेत. स्वतःच्या मतपेढ्या आणि सामाजिक पाया वाचवण्यासाठी त्यांनी संघाला रोखण्याचे प्रयत्न केले. केरळची राजकीय परिस्थिती अभ्यासल्यावर लक्षात येतं तिथे नेहमी जिंकणारा पक्ष 1%, 2% बहुमतानं जिंकून येतो. हे पक्ष संघटित अल्पसंख्य समाजाला नियंत्रित करतात. ते म्हणजे ख्रिस्ती आणि मुसलमान. या दोघांनाही सोबत ठेवण्याचा उपाय म्हणून हिंदूंसाठी काम करणाऱ्या संघावर हल्ला करणं. याने मुसलमानांच्या मनात भावना निर्माण होते की आमच्या शत्रूचे शत्रू म्हणजे कम्युनिस्ट आहेत म्हणून त्यांना मत द्यायचे. त्यामुळे मतं मिळवण्यासाठी या लोकांनी राजकीय खेळी म्हणून संघ कार्यकर्त्यांवर हल्ले केले. तिसरंही कारण आहे. विशेषतः आणीबाणीनंतर संघर्षाचं स्वरूप मोठं झालं. संघावर सर्वाधिक हल्ले 1977 नंतर झाले. यामागचं मुख्य कारण म्हणजे आणीबाणीवेळी कम्युनिस्ट लढण्यात कुठेही दिसत नव्हते. त्यांनी लढा दिल्याचा दावा जरी करत असले तरी त्यांचा विरोध इंदिरा गांधी यांच्याशी अलेखित तह होता. यामुळे युवा पिढीच्या मनात कम्युनिस्ट पक्ष भेकड लोकांचं संघटन आहे, लोकांसाठी लढण्याची त्यांच्यात हिंमत नाही
मात्र त्याचवेळी संघ आणि जनसंघानं आणीबाणीत धाडस दाखवलं होतं, अशा भावना होत्या. 1977 नंतर युवा पिढीसाठी संघ आकर्षण बनला. युवा वर्ग संघात येऊ लागला. हा संघाच्या वृद्धीचा कालखंड होता आणि कम्युनिस्ट पक्षाच्या उतरणीला सुरुवात झाली होती. तिथून राजकीय आकसापोटी संघाची कामं आणि आपल्या पक्षाला लागलेली घसरण थांबवण्यासाठी कम्युनिस्टांनी संघावर हल्ले केले. कधी संघस्थानावर शाखा सुरू असताना मोठ्या संख्येने येऊन ते स्वयंसेवकावर हल्ला करत, तर कधी रात्रीच्या काळोखात एकट्या स्वयंसेवकाला घेरून त्यावर हल्ला करत. आजवर कम्युनिस्टांनी संघ परिवारातील 350च्या आसपास हत्या घडवल्या आहेत आणि तेवढेच अपंगही करण्यात आले. नुकतेच राज्यसभेवर राष्ट्रपतींनी निर्वाचित केलेले खासदार सदानंद मास्टर यांचे दोन्ही पाय कम्युनिस्टांनी कापले होते. आता त्या गुन्हेगारांना 31 वर्षांनी शिक्षा झाली आहे. इतका काळ ते बाहेर मोकाट होते. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले. म्हणजे कम्युनिस्ट दहशतवादामुळे किमान 750 कुटुंब उघड्यावर पडली, अनाथ झाली. संघाने जमेल तशी या कुटुंबांची काळजी घेण्याची व्यवस्थाही केली. सर्वात जास्त कन्नूर जिल्ह्यात यासाठी व्यवस्था करण्यात आली. वेगवेगळ्या केसेस आणि कौटुंबिक गरजा पूर्ण करता याव्यात यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. स्वयंसेवकांचे समर्पण, मोठ्या संख्येने निघालेले प्रचारक यामुळे संघाची रचना टिकून राहिली. संघर्षाच्या परिस्थितीत भरपूर वेदना सहन करूनही स्थानीय स्वयंसेवकांची संख्या केरळमध्ये मोठी आहे. इथे संघाला वेळ देणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या अधिक आहे. 1-2 किलोमीटरच्या अंतराने शाखा बघायला मिळतात. केरळ फार लहान राज्य आहे. असे असूनही इथे 3,500हून अधिक शाखा लागतात. त्यामुळे इथे 2 प्रांत करावे लागले. दक्षिण केरळ प्रांतात 2,250 शाखा लागतात. तशाच उत्तर केरळमध्ये 2,000च्या जवळपास शाखा लागतात. संघाकडून प्रेरणा घेऊन सुरू झालेल्या संस्थांची कामही इथे उत्तम प्रकारे सुरू आहेत. इथे लहान मुलांवर संस्कार करता यावेत यासाठी उल्लेखनीय अशा बालगोकुलमची सुरुवात करण्यात आली. बालगोकुलम म्हणजे आठवड्यातून एकदा 15 वर्षांपेक्षा कमी वयाची लहान मुलं मुली रामायण महाभारत शिकण्यासाठी तास 1.5 तास एकत्र येतात. असे 2,500 बालगोकुलम केरळमध्ये सुरू आहेत. केरळचे काम बघून कर्नाटक राज्यातही याची सुरुवात झाली. आज मुंबईतही बालगोकुलमचे प्रयोग सुरू झाले आहेत. केरळमध्ये कम्युनिस्ट पक्ष आणि इस्लामी दहशतवादामुळे बऱ्याच मंदिरांचा विध्वंस झाला. टिपू सुलतान आणि हैदर अलीच्या काळापासूनच हे आक्रमण सुरू आहे. नंतर कम्युनिस्ट पक्ष सत्तेत आल्यावर मंदिरांकडे दुर्लक्ष करून त्यांना नष्ट करण्याचे प्रयत्न केले. त्यावेळी मंदिरांच्या रक्षणासाठी मंदिर रक्षा समिती बनवण्यात आली. केरळमध्ये 1,000हून अधिक समित्या सुरू करण्यात आल्या आहेत. बऱ्याच मंदिरांचा समितीच्या माध्यमातून जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिराच्या रक्षणावर लक्ष केंद्रित करण्यात आलं. 500हून अधिक शाळा, अध्यापकांच्या प्रशिक्षणासाठी अध्यापक प्रशिक्षण केंद्र, वनवासी कल्याण आश्रम असे बरेचसे कार्यक्रम तिथे सुरू आहेत. मतांतरणाचे आव्हान. इस्लामची सुरुवात भारतात सिंधमधून आक्रमणाने झाली असली तरी भारतात केरळमध्ये पैगंबर मुहम्मदाच्या काळातच इस्लामचा शिरकाव झाला. इस्लाम येण्याच्या आधीपासून केरळचा अरब देशांशी व्यापारी संबंध होता. तेव्हापासूनच इस्लामची उपस्थिती केरळमध्ये आहे. ख्रिस्ती आणि मुस्लिमांची केरळमध्ये एकत्रित लोकसंख्या किमान 50% आहे. संघकामामुळे 1942 नंतर हिंदूंच्या मतांतरणाला आळा बसला. संघ, विश्व हिंदू परिषद, धर्मरक्षण, हिंदू जागरण मंच यांच्या उपस्थितीनं आज केरळमध्ये हिंदू शिल्लक आहे. विश्व हिंदू परिषदेच्या हिंदू हेल्प डेस्कच्या सहाय्यानं मोठ्या संख्येनं हिंदू मतांतरण थांबवण्यात यश आलं आहे. हिंदुत्वाची प्रेरणा घेऊनच आर्ष विद्या समाज सारख्या सामाजिक सांस्कृतिक संस्थाही मोठ्या प्रमाणात काम करत आहेत. शबरीमलातली घुसखोरी. शबरीमला मंदिराला केरळमध्ये आधीपासूनच ख्रिस्ती समुदायाचा विरोध आहे. या तीर्थस्थानाजवळच
हिंदूंना धर्मांतरित करण्याच्या कारवाया सुरू असतात. 1980 मध्ये शबरीमला हे हिंदूंचे मंदिर नसून ख्रिस्तियांचे धर्मस्थान आहे असं भासवण्यासाठी सेंट थॉमसचा क्रॉस आणून स्थापित करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र संघ आणि विश्व हिंदू परिषदेनं मिळून एक संघर्ष समिती स्थापन केली आणि षडयंत्र रोखलं. शबरीमला मंदिराच्या आचार्यांना विविध प्रकरणात गोवण्याचं कारस्थान रचण्यात आलं होतं. लोकांना केवळ शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबद्दलचा वाद माहिती आहे. मात्र ज्या शक्तीने महिला अधिकाराच्या नावाखाली शबरीमला देवस्थानचे पावित्र्य भंग करण्याचा प्रयत्न केला, त्या शक्तीने याआधीही मंदिर जाळण्याचा प्रयत्न केला, तिथे क्रॉस स्थापित करण्याचा प्रयत्न केला, तिथल्या आचार्यांच्या विरोधात कारस्थान केलं होतं याची फार चर्चा झाली नाही. वास्तविकपणे शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशाला बंधन नाही, मात्र एक विशिष्ट वयाच्याच महिला तिथे जाऊ शकतात. भारतात विविध मंदिराचे विविध नियम आहेत. शिवशंकर सगळ्यांसाठी एकसारखे असले तरी काशीच्या शिवमंदिरात जशी पूजा अर्चा होती त्यापेक्षा केरळच्या शिवमंदिरात वेगळी पूजा केली जाते. केदारनाथच्या आणि अमरनाथच्या पूजेत साम्य नाही, एक पूजा दुसऱ्यासारखी नाही, हे आपले वैशिष्ट्य आहे. शबरीमला देवस्थानच्या आसपास अय्यप्पा स्वामींची 3 मंदिरं आहेत. 3ही मंदिरात सर्व वयोगटाच्या महिला जाऊ शकतात. महाराष्ट्रातून एक महिला कार्यकर्त्या केरळच्या शबरीमला देवस्थानात प्रवेश करण्यासाठी वाद घालत होत्या. त्यांना मी मीडियाच्या माध्यमातून विचारलं की तुम्ही पुण्याच्या अय्यप्पा स्वामींच्या देवळात गेल्या आहात का? त्यांनी नाही असं उत्तर दिलं. त्या पुण्यात गेल्या नाहीत, परंतु त्यांना शबरीमलाच्या जंगलात एकटे बसलेल्या ब्रह्मचर्याचं पालन करणाऱ्या अय्यप्पा स्वामींच्या दर्शनाला जायचं आहे. शबरीमला देवस्थानात एक व्यवस्था आहे, त्यानुसार बालिका आणि वृद्ध महिला मंदिरात जाऊ शकतात. या लोकांना शबरीमला देवस्थानला बदनाम करायचं आहे, तिथलं पावित्र्य आणि सामर्थ्य नष्ट करायचं आहे. यामागचं खरं कारण एकच आहे की या मंदिराच्या माध्यमातून होणारं हिंदू एकीकरण आणि हिंदू पुनरुत्थानाचं काम बंद करणं. संघानं यांचा डाव वेळीच ओळखला. केरळच्या संघ स्वयंसेवकांनी कम्युनिस्ट, ख्रिस्ती आणि मुस्लिमांचे सगळे प्रयत्न हाणून पाडले. केरळमधील मतांतरणासंदर्भात मध्यंतरी केरळ स्टोरी नावाचा चित्रपट आला होता. हा चित्रपट केरळमधील भयंकर वास्तवाचं दर्शन घडवतो. या चित्रपटाच्या संशोधनात मी थेट सहभागी होतो. केरळमध्ये हजारोंच्या संख्येनं हिंदूच नव्हे तर सर्वच इस्लामेतर मुलींना जाळ्यात ओढण्याची बरीच प्रकरणं दिसून येतात. केरळच्या कोर्टापुढे असे प्रकरण समोर आले की एक ख्रिस्ती मुलगी आणि एका हिंदू मुलीला काही मुस्लिम युवक पळवून घेऊन गेले. त्यांच्या पालकांनी हिबियस कॉर्पस केस टाकली. केसच्या निकालावेळी न्यायमूर्ती कीर्ती शंकरने या प्रकारावर परखड भाष्य केलं. मुलींना प्रेमाचा मुखवटा घालून जाळ्यात ओढायचं असे लव जिहादचे षडयंत्र सुरू आहे. हे कोणत्याही संघ स्वयंसेवकानं किंवा केरळ स्टोरी बनवणाऱ्या सुदीप्तो सेन यानं म्हटलं नसून लव जिहादचं सत्य सर्वप्रथम सांगणारे न्यायमूर्ती आहेत. एकदा केरळ विधानसभेत अशा प्रकारच्या मतांतरांवर प्रश्न आले. त्यावेळी काँग्रेसचे मुख्यमंत्री ओमान चांडी होते. त्यांनी स्पष्टपणे सभापटलावर सांगितले की भरपूर मोठ्या संख्येने लव जिहाद होत असल्याची माहिती पोलिसांकडून आली आहे. कधी काळी कम्युनिस्ट पार्टीचे मुख्यमंत्री असलेले आणि पॉलिट ब्युरोचे सदस्य अच्युतानंदन यांनी विशेष करून सांगितले होते की लव जिहाद हे इस्लामी षडयंत्र आहे. यासाठी बाहेरच्या देशातून मोठ्या प्रमाणावर पैसे येतात. हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना जाळ्यात ओढायचे आणि त्यांचे मतांतरण करून त्यांच्याशी निकाह करायचा, असे हे षडयंत्र आहे. केरळ स्टोरीमध्ये सुदीप्तो सेन यांनी धाडस करून या गोष्टी सिनेमाच्या माध्यमातून लोकांसमोर ठेवल्या. त्यापेक्षा कितीतरी पट भयावह घटना कॉम्रेड अच्युतानंदन यांनी सांगितल्या आहेत. या सिनेमात 20 वर्षात केरळ मुस्लिम राज्य बनेल असं सांगितलं नाही, पण मुख्यमंत्री अच्युतानंदन यांनी लव जिहाद हे 2045 पर्यंत म्हणजे 20 वर्षात केरळला
मुस्लिम राज्य बनवण्यासाठीचं षडयंत्र असल्याचं सांगितलं. भारताचा स्वतंत्रता दिन आणि प्रजासत्ताक दिन या दिवशी राष्ट्रभक्त लोक एकत्र येतात. त्यात घुसून इथेही लव जिहादचा घातक खेळ खेळण्याचा प्रयत्न जिहादी इकोसिस्टमनं सुरू केला असल्याचा खुलासाही त्यांनीच केला. केरळच्या 3 डीजीपींनी वारंवार हे सत्य मांडलं आहे. केरळमध्ये लव जिहादची 4,000हून अधिक प्रकरणं झाली आहेत. त्यातील केवळ 4 उदाहरणं घेऊन त्यांनी सिनेमा बनवला. केरळ स्टोरीवर आक्षेप घेणाऱ्या टीकाकारांना सुदीप्तो सेन यांनी आव्हान दिलं होतं की या सिनेमातील कोणतीही गोष्ट जर तुम्ही खोटी असल्याचं सिद्ध केलं तर आम्ही माफी मागून मागे हटू. ही निव्वळ कल्पना आहे किंवा चित्रपटासाठी आवश्यक ते स्वातंत्र्य आम्ही घेतले आहे असे ते काहीही म्हणाले नाहीत. कारण सिनेमात दाखवलेल्या 4 पैकी 2 मुलींच्या साक्षी आहेत. त्यांच्या पालकांच्या साक्षी त्यांच्याकडे आहेत. आज पिनराई विजयन केरळ स्टोरीचा विरोध करून ज्यांनी त्यांना राजकारण शिकवलं अशा अच्युतानंदन यांना खोटं पाडण्याचा प्रयत्न करतात. आज इस्लामी स्टेट्समध्ये सर्वाधिक भरती केरळमधून होत आहे. हे सत्य सांगण्याचं धाडसही त्यांच्यात नाही. सत्य सांगितलं तर त्यांची वोटबँक निघून जाईल. हिंदू संघटन सशक्त केल्याशिवाय केरळमध्ये अशा शक्तींशी लढणं शक्य नाही. संघ हेच काम करतो आहे. समाजाला जागृत करण्याचं काम सुरू आहे. 2014ला सत्तेत बदल झाल्यानंतर अनेक कारणांनी आम्ही विरोधी शक्तींची गती कमी केली. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात PFIला बॅन केलं. इस्लामी दहशतवादी संघटना उद्ध्वस्त केल्या. त्यांची बँक खाती बंद केली. राजकीयदृष्ट्या त्यांना संपवण्याचं कामही झालं पाहिजे. केरळच्या लोकसंख्येचे संतुलन डेमोग्राफिक बॅलन्स पाहता इथे मुस्लिमांची संख्या 29 ते 30% झाली आहे. क्रिप्टो ख्रिश्चनसहित ख्रिस्ती जनसंख्या 19% झाली आहे. या व्यतिरिक्त हिंदूंमध्ये फूट पाडून तयार केलेले 25% कम्युनिस्ट आहेत. म्हणजे एकूण 75% हिंदू विरोधी लोक एकत्र आहेत. उरलेल्या 25 ते 30% लोकात काँग्रेसही आहे. तरी भाजपाला 20% मतदान झाले. एक खासदार जिंकून आला. एकही आमदार नसताना खासदार जिंकून आला. याचा अर्थ येणाऱ्या निवडणुकीत उत्तम बदल दिसतील. संघ आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या दृढ संकल्पामुळे पराभव आणि मृत्यूचा सामना करत तोल ढासळू न देता कार्यकर्ते केरळमध्ये काम करतात. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांनी त्यांचा 2014चा पहिला विजय केरळ राज्यातील आत्मबलिदानी कार्यकर्त्यांना समर्पित केला होता. आज सदानंद मास्टरजींना केवळ सामाजिक काम आणि शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरी पाहूनच नाही तर केरळमध्ये दृढतेने लढताना बघून त्यांची चिकाटी पाहून त्यांना खासदारकी देण्यात आली. भविष्यात केरळमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला बदल दिसेल. वरवर शांतता दिसत आली तरी आतल्या आत एक मोठा टेक्टॉनिक बदल होतो आहे. ख्रिस्ती लोकांना सुद्धा परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येऊ लागलं आहे. त्यांनाही इस्लामी कट्टरतेचं भय वाटू लागलं आहे. लव जिहादच्या प्रकरणात हिंदू मुलींसोबत ख्रिस्ती मुली देखील भरडल्या जात आहेत. यामुळे भाजपा सरकारच आपल्याला सुरक्षित वातावरण देऊ शकतं अशी त्यांचीही मानसिकता बनली आहे. कमीत कमी 10% लोकांच्या मनातही विचार आला तरी खूप मोठं परिवर्तन होणार आहे. केरळचे एक्स मुस्लिम फतेहेर इमॅन्युअल यांनी संघाबद्दल एक प्रसिद्ध पुस्तक 1951 मध्ये सकारात्मकतेने लिहिले होते. ते कॅथॉलिक ख्रिश्चन पाद्री होते. या पुस्तकाचं नाव होतं फिलॉसॉफी अँड ॲक्शन ऑफ RSS फॉर हिंदू स्वराज्य. या संघाची प्रशंसा करण्यात आली आहे. मुसलमानांबद्दल सांगायचं तर अजूनही बरेचसे मुसलमान संघाच्या बाजूचे आहेत. एक्स मुस्लिम विषयी सांगायचं तर त्यांचे ओपन ग्रुप्स आहेत. पण अजूनही सगळे संघाच्या बाजूचे आहेत असं सांगता येत नाही. त्यांच्या कामाने हिंदू समाजाविषयी नक्कीच सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. पण या सर्वांनाच संघाची ओढ असेल असं सांगता येत नाही. मात्र त्यांच्या प्रचाराचा प्रभाव येणाऱ्या सुशिक्षित मुस्लिम पिढ्यांवर
नक्कीच होतो आहे. दक्षिणेतील इतर राज्यातील संघ तामिळनाडूच्या चेन्नई येथे 1939 मध्ये संघाच्या सुरुवातीच्या प्रचारकांमधील दादाराव परमार्थ यांनी संघाचं काम सुरू केलं होतं. येथे सुरुवातीला त्यांना द्रविड कळघमचा विरोध सहन करावा लागला. आजही सत्ता द्रविड मुन्नेत्र कळघमकडेच असली तरी तिथल्या हिंदूंमध्ये मोठे परिवर्तन होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आणि त्यांच्याच प्रेरणेतून गंगाई कोंडा चौपुरम येथे अलीकडेच तामिळ इतिहासातील महान योद्धा राजा राजेंद्र चोल यांच्या प्रेरणादायी इतिहासाची आठवण करून देणारा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा तामिळनाडूमध्ये एक मोठे परिवर्तन घेऊन येणार आहे. डीएमकेचे नेते सनातन धर्माविषयी गरळ ओकत असले तरी डीएमकेचे कार्यकर्ते हे अत्यंत श्रद्धाळू आहेत. राजकीय नेते फार काळ त्यांना भ्रमात ठेवू शकणार नाहीत. तामिळनाडूमध्येही संघाचे काम झपाट्याने वाढते आहे. कर्नाटकच्या चिक्कोडीमध्ये 1935 मध्ये संघाचं काम सुरू झालं. 1937च्या जानेवारी महिन्यात परमपूज्य डॉक्टर हेडगेवार चिक्कोडीच्या शाखेत आले होते. डॉक्टर हेडगेवार जिथे आले, ज्या शाखेवर प्रवास केला, जिथे थांबले, ते सर्व कर्नाटकच्या स्वयंसेवकांनी स्मारकाच्या रूपात जतन केले आहे. 1940 मध्ये मंगळूरमध्ये शाखा सुरू केली. कर्नाटकच्या पहिल्या प्रचारकांमध्ये 3 नावं महत्त्वाची येतात: माननीय शेषाद्रीजी, सूर्यनारायण रावजी आणि तिसरे चुंबकनाथजी. यातले माननीय शेषाद्रीजी पुढे संघाचे सरकार्यवाहही झाले. सूर्यनारायण रावजी अखिल भारतीय सेवा प्रमुख होते. चुंबकनाथजींनी गृहस्थ जीवन स्वीकारलं. आंध्र प्रदेशमध्ये 1934 मध्ये संघाचं काम सुरू झालं, परंतु काही ठिकाणी त्याला शाखांचं औपचारिक स्वरूप नव्हतं. तेलंगणाच्या हैदराबादमध्ये मुसलमानांची दहशत होती, तर आंध्रच्या भागात कम्युनिस्टांची. या दोन्ही विरोधकांनी संघ कार्यकर्त्यांवर वारंवार हल्ले केले. नक्षलवाद्यांचेही हल्ले झाले. बरेच स्वयंसेवक पदाधिकाऱ्यांच्या त्यांनी हत्या केल्या. या सगळ्याचा सामना संघ स्वयंसेवकांनी केला. दक्षिणेतील संघ कार्याची वाट अत्यंत खडतर होती, परंतु संघ कार्यकर्ते डगमगले नाहीत. संघर्ष करत राहिले, पुढे जात राहिले. त्यांच्या हिमतीमुळे, चिकाटीमुळे संघाचं हे दक्षिणायन यशस्वी ठरलं असं म्हणता येईल. लेखक संघप्रणीत प्रज्ञाप्रवाहाचे राष्ट्रीय संयोजक आहेत.